आणि कबाब तर मस्त झाले, पण तिने बिचारीने उपास ज्यांचा असतो तर त्यांची पण सोय केलेली आहे. उपास म्हणजे खाणारा उपास, खाऊन पिऊन उपास करतात त्यांच्यासाठी. येस, म्हणजे उपास असं म्हणायचं नुसतं नावाला, आणि मग त्या दिवशी अशी लिस्ट घ्यायची आणि मग असे अशा मी माझे खूप स्नेही असे आहेत की उपासाच्या नावाखाली ते यथेच्छा खातात. ठीक आहे, पण त्यांच्या निमित्तानं आम्हालाही खायला मिळतं. तर असंच आम्ही एक उपासाचा पदार्थ आता करतोय ज्याचं नाव दिलंय ना काही, कच्च्या केळ्यांच्या चकल्या. कच्च्या केळ्यांच्या चकल्या. ओके, ठीक आहे. तर साहित्य नीट बघून घ्या, म्हणजे तुमचा उपास असेल तेव्हा तुम्हाला गरमागरम करता येते. कच्ची केळी उकडून, साबुदाण्याचं पीठ, जिरं, मिरचीची पेस्ट आणि मीठ. साहित्य आपण बघितलं, आणि त्याच्यात कच्ची केळी जी घेतली ती वाफवलेली होती. वाफवून कुकरला लावून थोडंसं मीठ घालून हवं असेल तरी जस्ट वाफवली आणि सालं काढून ती आता मळून घ्यायची व्यवस्थित. पण चकल्या करायच्या त्यामुळे ते मळलेलं व्यवस्थित लागतं. अच्छा, पण आता ही मॅश केलेली आहेत ना, जसं बटाट्याचं मॅश केलेलं असतं तसं केळ्याचं हे मॅश करून घेतलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये आपण आता बाकीचं हे सगळं पिठं किंवा मिरची वगैरे सगळं घालणार आहोत. सो बेसिकली उकडलेल्या कच्च्या केळ्याचा लगदा हा आपण घेतलाय, आणि आता आधी तोच घ्यायचा. अगदीच वाटलं तो घट्ट झालाय आणि सरसरीत होत नाहीये, तर मग तेलाचा हात किंवा पाण्याचा काही जस्ट व्यवस्थित सोऱ्यात नाही यायला पाहिजे. तेवढं जरा फक्त तुम्ही बघा की ओलसर असतील तर काही हरकत नाहीये, पण जर अगदी ड्राय वाटलं तर थोडासा म्हणजे अर्धा चमचा वगैरे असं पाणी त्याला शिंपडायचं. आत्ता हवंय तुला पाणी? आता नकोय ना? ओके. काय साबुदाणा पीठ घालू मी? त्याचा तुला अंदाज घेऊनच करायला लागेल ना, म्हणजे जितकी गरज घाला. मेहंदी पुरेल ना एवढं? हा, एवढं पुरेसे आहे ना. ठीक आहे, कारण ऍज इट इज ते घट्ट आहे. घट्ट आहे. काय देऊ? मीठ थोडं लागेल ना ग? मीठ आणखी थोडं. मीठ थोडं जास्त लागतं कारण त्या चवीमुळे केळ्याची आणि साबुदाणा आपण ऍड केलेला असतो ना, त्यामुळे मीठ थोडं जास्त लागतं. ओके, ठीक आहे. आणखी लागेल. अजून घालू मी? बस. आणि थोडासा फ्लेवर जिरं ऍड करू शकता त्याच्यामध्ये. किती घालू सांग? 1 चमचा. आणि वाटलेल्या मिरच्या. हे फक्त मिरच्या आहेत ना, बाकी काही घेतलं नाहीयेस ना याच्यात? लागेल. मला सांग, ह्या म्हणजे पर्टिक्युलरली कोकणात सगळीकडेच, पण इथे त्या छोट्या मिरच्या मिळतात ना, एवढ्या छोट्या. तर म्हणजे आपण सांडगी मिरच्या वगैरे कसं वापरतो त्या साईजच्या मिरच्या असतात ना, तशा त्या पोपटी मिरच्या असतात, पण त्या तिखट असतात का ग? बऱ्यापैकी. म्हणजे मिरची म्हटलं तर थोडा असतात ना तिखट, म्हणजे काही नाही ना, पण त्याची चव छान असते, वेगळी आणि छान. त्या मिरच्या सगळीकडे नाही मिळत, फक्त कोकणातच मिळतात. तर त्याची नाही ना पेस्ट का त्याची? नाही, ह्या आपल्या ग्रीन नेहमीच्या घालू अजून? नाही, बस ना. ठीक आहे, मळून घेऊया का? तुला काय हवं याच्यातलं तेल पाणी वगैरे? नाही, मळूनच घेते आता बेटर. आणि हे तू जे बनवणार आहेस चकल्या, तर या आपल्याला एरवी पण करून म्हणजे टिकतात का या? टिकतात, पण त्या तेवढ्या कुरकुरीत राहत नाहीत. म्हणजे इन्स्टंट लगेच करून खायचंय. जसं साबुदाण्याचा वडा आपण लगेच खाल्ला तर तो कुरकुरीत असतो, त्यानंतर तो मऊ पडतो. आणि कसं केळी आणि साबुदाणा दोन्ही गोष्टी लगेच मऊ पडणाऱ्या आहेत. अच्छा, म्हणजे ही अगदीच महत्त्वाची गोष्ट आहे याच्यातली. त्यामुळे तुम्ही करा आणि लगेच खा, नाहीतरी उपास महिन्यातून फारच कमी वेळा असतात. ओके. नाही, पण मग हे फार महत्वाचं खरंच ह्याच्यातलं बघायला गेला तर महत्वाचा मुद्दा आहे की एरवी आपण चकल्या करतो भरपूर आणि त्या कुरकुरीत अशा झाल्या की डब्यात भरून ठेवतो, चहा बरोबर वगैरे घेतो, पण तशा ह्या नाही आहेत. ही फ्रेश खाण्याचा, गरमागरम आणि फ्रेश खाण्याचा हा पदार्थ आहे. त्यामुळे चकली केली की लगेचच खायला पाहिजे, कारण थोड्या वेळाने जसं शर्वरीने सांगितलं तशी ती मऊ पडणार आहे. तर ती आता झालेलं आहे ना, तुला काही घालायला नको आहे ना? परफेक्ट झालंय. थोडंसं तेल घालू? ते घालूया ना मग, तर ते सरसरीत होईल ना, पण जरा मला पण घट्ट वाटतंय ते. पुरे? थोडंसं पाण्याचा हात लागेल ना, कारण ते सरकायला पाहिजे ना ह्याच्यात ना.
ठीक आहे, आपण हे करून घेऊया म्हणजे आपल्या नेहमीच्या सोऱ्यामधनं आपल्याला ते करायचं. तुम्ही बघता अगदी थोडंसं आम्ही पाणी थेंबर घालतोय. ठीक आहे, आता सोऱ्यामध्ये आपण भरून डायरेक्ट चकल्या करायला घेऊया. तयार झालेलं आहे पीठ, मळून परफेक्ट झालेलं आहे आणि सोऱ्यात भरायचं आहे ते. आता चकलीचा आपला नेहमीचा सोऱ्या. ठीक आहे, भरूया. ओके. आता आजकाल ते असे ह्याचे हँडल, हा प्रेसिंग वाले पण मिळतात. हँडलनी करायचे ते जास्त इझी असतात. ओके, इन्स्टंट चकली आता आपल्याला खूपसुती चांगली घे. येस येस येस. ओके, आणि या ज्या चकल्या आपण बनवतोय तर त्या इन्स्टंट खायच्या तुम्हाला माहितीये. तर आता पटापट इन्स्टंट तळायच्या आणि पटापट खायच्या. ओके, टोक तुम्हाला माहितीये चकलीचं आपण केल्यानंतर ते आतमध्ये वळवायचं, आता ते उमलतात. तर आम्ही जरा 4-5 करून घेतो, मैदा तळता येते. चकल्या झालेल्या आहेत तयार आणि तेलही तापलेलं आहे. आणि या कुरकुरीत म्हणजे ताज्या असतानाच कुरकुरीत राहणार आहेत, त्यामुळे त्या लगेचच खायच्या. टाकूया तळायला, सांभाळू ना. ठीक आहे, तर या तळून घेतो आम्ही पटकन. तर तुम्ही याचं साहित्य आणि कृती लिहायला हरकत नाही तोपर्यंत. जाईल ती. हां, जाईल. थोडंसं तापलं ना की मग जाईल. तुम्ही साहित्य कृती घ्या. कच्च्या केळ्याच्या चकल्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेली कच्ची केळी, साबुदाणा पीठ, जिरं, मिरची पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेल्या कच्च्या केळ्याचा लगदा घेऊन त्यामध्ये साबुदाणा पीठ, मीठ, जिरं आणि मिरची पेस्ट घालून मिश्रण चांगलं एकजीव करून मळून घ्यावं. तयार मिश्रण सोऱ्यामध्ये भरून त्याच्या चकल्या पाडून घ्याव्यात आणि तयार चकल्या तेलामध्ये कुरकुरीत तळून घ्याव्यात.